राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातादरम्यान मृत्यू झालाय। अजित पवार हे बारामती येथे सभेसाठी आले होते, मात्र लँडिंग करताना विमानाला अपघात झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। फक्त राजकीय नाही तर मनोरंजन विश्वातही अजित पवार यांचे चांगले संबंध होते। अजित पवारांच्या निधनाची बातमी समोर येताच अभिनेता रितेश देशमुख यांनी पोस्ट लिखित भावना व्यक्त केल्यात। रितेशने अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे। पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं की अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाची बातमी ऐकून मी अत्यंत दुःखी झालोय। महाराष्ट्रातील अत्यंत कर्तृत्ववान आणि प्रभावी नेतृत्वांपैकी ते एक होते। कामात हलगर्जीपणा त्यांना कधीच मान्य नव्हता। ते नेहमी आपल्या आसपासच्या प्रत्येकाला अधिक चांगलं करण्यासाठी प्रेरणा देत असत। ते कधीही शब्द फिरवून बोलत नसत। त्यांची विनोदबुद्धी अतुलनीय होती आणि संपूर्ण राज्याचं त्यांच्यावर मनापासून प्रेम होतं। त्यांचं अकाली जाणं ही राज्यासाठी मोठी हानी असून ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे। त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधण्याचा मला योग आला आणि त्यांनी माझ्याबद्दल दाखवलेली आपुलकी व माणुसकी मी कायम स्मरणात ठेवेन, असं म्हणत रितेश देशमुखने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।